हा आरोपी जो आहे सालिक उर्फ रेहान इराणी शौकत, हा इराणी डेरा भोपाल अमर कॉलनी इथला राहणारा होता। याच्यावर एकूण 14 जबरी चोरीचे गुन्हे आहे। जास्तीत जास्त गुन्हे मध्य प्रदेश राज्यात आहे आणि काही गुन्हे यूपीमध्ये आहे। तर हा जो शेवटचा गुन्हा जो आहे कोतवाली पोलीस स्टेशन, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश इथला 628/2024 कलम 304 भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यामध्ये तो त्यांना वॉन्टेड होता। तर हा त्यांच्या सांगण्यानुसार जी यूपी पोलीसची स्पेशल टास्क फोर्स आहे त्यांना हा गुन्ह्याचा तपास हँडओव्हर झाला होता। त्यांच्या सांगण्यानुसार गुन्हा सेन्सिटिव्ह होता आणि तिथले जे फिर्यादी आहे त्यांनी जास्त डिटेल आपल्यासोबत शेअर केले नाही, पण फिर्यादी कोणतरी मोठं व्यक्ती होतं आणि त्याला काहीतरी पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे घटनेला, त्याच्यामुळे हा गुन्हा स्पेशल टास्क फोर्सकडे देण्यात आला होता। कारण स्पेशल टास्क फोर्स ही यूपी पोलीसची एक, आता आपण रोज चर्चेमध्ये न्यूजमध्ये ऐकतो, एक स्पेशल ब्रँच आहे। तर त्यासाठी ती इन्फॉर्मेशन त्यांना आपल्याला मिळाली 9 तारखेला एक 6-7 वाजता संध्याकाळी फोनद्वारे, की असं असं आपल्याला बेसिकली मुंबईवरून इन्फॉर्मेशन मिळाली की असं असं आहे। त्यांनी होऊ शकतं आहे की आमच्या DG ऑफिसला संपर्क केला असेल आणि मग तिथून ते सर्व सूत्र हलवण्यात आले। तर आपल्याला माहिती मिळाली होती की हा आरोपी हंस ट्रॅव्हल्सनी भोपाळवरून हैदराबादला जाणार आहे आणि तिथून मग तो इराणला जाणार होता। त्याच्यानंतर म्हणजे पकडल्या नसता गेला तर सापडलाच नसता असतं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांचे एक ऑफिसर त्याला म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर एक त्यांचे स्पेशल टास्कचे PI वर्मा साहेब आणि त्यांच्यासोबत 3-4 लोक हे लखनौवरून निघाले आणि त्यांची एक टीम म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनचे एक PI अर्जुन सिंग साहेब ठाणेदार तिथले आणि त्यांच्यासोबत 2-3 लोक हे हैदराबादला गेले होते त्याला पकडण्यासाठी। पण ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या इन्फॉर्मेशनवर वर्कआउट केलं। आपल्या इथे हंस ट्रॅव्हलचं ऑफिस आहे, तिथून सर्व माहिती काढून ती गाडी कोणती आहे, काय आहे, किती वाजता निघाली, साधारणतः नागपूरला किती वाजता येईल, असं ते सर्व माहिती करून ती मध्यरात्री 3 वाजता आपण कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गाडी थांबवली, गाडीचा सर्च केला। तर आपल्या माहितीनुसार त्या आरोपीला 21 नंबर सीट अलाउड झाली होती, पण तो 21 नंबरवर आपल्याला सापडला नाही। त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये सीट इंटरचेंज करून तो 15 नंबरला झोपला होता। सर्व आपण चेक केल्यानंतर तो आपल्याला मिळाला। त्याला आपण आणल्यानंतर विचारपूस करून त्यांना माहिती दिली। मग साधारणतः यूपी पोलीस दुपारी 1-2 वाजता आली आणि 5 वाजता त्याला घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांच्यासोबत घेऊन गेली। तर मी जसं सांगितलं की हा आरोपी त्यांना सापडत नव्हता, त्यांना चॅलेंज केला होता। त्या गुन्ह्याचं जे आहे बॅकग्राऊंड मोठं होतं आणि हा मान्य न्यायालयात हजरसुद्धा होत नव्हता। ह्या एकंदरीत परिस्थितीत पाहता जे प्रतापगड रेंज आहे तिथले जे पोलीस महानिरीक्षक साहेब आहेत त्यांनी या आरोपीवर 50,000 रुपये रिवॉर्ड जाहीर केला होता। आता रिवॉर्ड कोणाला मिळाला हा एक प्रश्न आहे। तर त्यांची टीम जे या ऑपरेशनमध्ये इन्व्हॉल्व होती आणि आपली टीम, असा तो डिवाईड होईल तो रिवॉर्ड। मी स्वतः होतो या ऑपरेशनमध्ये आणि बाकी कर्मचारी विशाल नागबिडे आहे, सुनील यादव आहे, बरेच लोक होते, बरेच म्हणजे जवळपास 7-8 लोक होते आणि त्याला इथं आणल्यानंतरही त्याला सांभाळण्यासाठी 4-5 लोक होते, इतका तो जबरी आरोपी होता।